उपदेशक 12-13 मध्ये आपल्याला त्याचं सार पाहायला मिळतो. वचन वाचतो, आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की देवाचे वैधर, त्याच्या आज्ञा पाळ, मनुष्य कर्तव्य ते एवढेच आहे. देवाचे वैधर, त्याच्या आज्ञा पाळ, मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. जीवन जगत असताना संसारामध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात, त्या पार पाडणं हे आपण आपलं कर्तव्य समजतो. परंतु देवबापाने जे आपल्याला दिलेलं आहे, जे आशीर्वाद दिलेले आहेत, शक्ती दिली, सामर्थ्य दिलं, आरोग्य दिलं, शांती दिली आणि बरंच काही, तर देवबाप आपल्याकडून जी एकच अपेक्षा करत आहे, मनुष्य कर्तव्य, म्हणजे आपण हे काही एक्स्ट्रा करतो म्हणून घेतलं नाही पाहिजे. देवबाप म्हणत आहे हे आपलं मनुष्य कर्तव्य आहे, ते म्हणजे देवाचे भय धर, त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे देवासाठी. आणि जर जीवन जगत असताना विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या कर्तव्य म्हणून आपण या संसारामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये पार पाडत आहोत, तर देवासाठी इतकं तर केलंच पाहिजे.